हे शेतकरी बांधवांचा अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला लढायचंय आणि माझा विश्वास आहे की हा कृषी प्रधान देश आहे. विकास शिक्षण होतच राहील आणि झालंच पाहिजे, पण त्याबरोबर शेतकऱ्याचाही मान सन्मान झाला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज इथे शिवाजी घोगरे आहेतच. तुम्हाला आश्चर्य वाटेल सर, पण ह्या कृषी प्रधान देश आहे, पण ह्या देशात फुल टाइम शेती मंत्री नाहीये. या देशाला हे माहिती आहे तुम्हाला? या देशाचे कृषी मंत्री आमदार झालेत आणि दुसऱ्या राज्यात जाऊन आता सत्तेमध्ये सहभागी झालेत. तर त्यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा, त्या जागेवर फुल टाइम शेती मंत्री या देशात नाही, असं कदाचित पहिल्याच देशाच्या इतिहासात झालं असेल. मी कुठल्या सरकारवर टीका करायला इथे आलेले नाही, पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की आपल्या विचाराचे, बहुजन समाजाचे आपण लोक आहोत, छत्रपतींचे, शाहू फुले आंबेडकरांचे आपण विचार घेऊन पुढे जाणारे लोक आहोत. आज एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे, जो प्रश्न सुटत नाहीये, तो म्हणून आरक्षणाचा आहे. मी या व्यासपीठावरनं रेखाताई तुम्हाला सांगते, जे मी पार्लमेंटमध्येही बोलले, मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या वतीने आम्ही दिल्लीत लढत राहिलेलो आहोत आणि लढत राहणार आहोत. कुणाचाही सरकार असू दे, पण आरक्षणासाठी आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू. पण सत्तेत असल्याने प्रस्ताव आणला पाहिजे. तारीख पे तारीख देत राहतात, प्रश्न तुमचा माझा सुटत नाही. आणि मुंबईला जाताना आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला रेखाताई सांगते. आज अनेक समाजांची लोक, आमच्या अंगणवाडी भगिनी, तुम्हाला आठवत असेल मागच्या आठवड्यात आम्ही सगळे त्या आंदोलनाला गेलो होतो. रोहिणीताई तर अनेक तालुक्यात नाही जिल्ह्यात जाऊन आल्या अंगणवाडी भगिनींच्या आंदोलनासाठी. मग आमची अंगणवाडी भगिनी असेल, आमचा शेतकरी असेल, आमचा आरक्षणाचा मुद्दा असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आंदोलन करायचा अधिकार दिलेला आहे आणि आम्ही मुंबईला जाऊन आंदोलन करणार आहोत. तो अधिकार कोणीही आमच्याकडून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्राच्या मायबाप सरकारला विनंती आहे की हा देश संविधानाने चालतो. दिल्लीत दडपशाही असेल, पण हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. इथे दडपशाही आम्ही चालू देणार नाही. ही लोकशाही आहे आणि इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्याच चौकटीत आमचा महाराष्ट्र राहील. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा आपण कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो, त्यांचा आठवण जेव्हा काढतो, तेव्हा आपण नेहमी म्हणतो की जेव्हा जेव्हा हिमालयाला मदत लागली तेव्हा हाच सह्याद्री जागलाय. त्याच्यामुळे आज हिमालयामध्ये एक नवीन अदृश्य शक्ती आली आहे. ती अदृश्य शक्ती मी नाही म्हणत आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणले की एक अदृश्य शक्ती आहे. माझा आरोप आहे त्या अदृश्य शक्तीवर की हा महाराष्ट्राचा द्वेष बंद करा. आज महाराष्ट्राचा आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही. महाराष्ट्राच्या आमच्या सुशिक्षित मुलांचा हक्काची नोकरी ही दुसऱ्या राज्यांमध्ये जाते. आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. आजच औरंगाबादला, ताई मी माझा कार्यक्रम लवकर संपून जालन्यावरनं जाणार आहे, याचं कारण आज एक महिला डॉक्टरला सरकारी दवाखान्यात तिच्यावर हाणामारी केली आहे. मला सांगा, हा जिजाऊच्या महाराष्ट्रात हे तुम्ही मान्य करणार का नाही? मी मान्य करणार नाही ते. कारण का हा जिजाऊचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कुठलाही पुरुष किंवा कुठलीही व्यक्ती आमच्या महिला भगिनीच्या विरोधात तिची चूक नसतानाही हात उगारत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही. आम्ही महिला तर सोडा, या महाराष्ट्रातला सुसंस्कृत आमचा बंधूही सहन करणार नाही. त्याच्यामुळे औरंगाबादला झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करते आणि त्याच्यासाठी रोहिणीताई आणि मी आज औरंगाबादला जाणार आहोत आणि त्या आमच्या भगिनीला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हेही मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचंय. कुणालाही आमच्या महिला भगिनींच्या वर अन्याय करायचा अधिकार नाही. आमच्या हेमाताई आज आवर्जून उपस्थित आलेत, बीड वरून आलेत. त्या भागात कुठल्याही महिलेवर
कुठलाही घात आला तर आमच्या हेमाताई पूर्ण ताकदीने तिच्यात ते बघत नाहीत कोण आहे काय. अन्याय झाला की तिथे आमच्या हेमाताई असतात. आमचे डॉक्टर काळे आज बीडवरून आलेत इथे आशीर्वाद घेऊन. बीडमध्ये ज्या काही चुकीच्या घटना काही दिवसापूर्वी झाल्या होत्या, महिला भगिनींच्या विरोधात झाल्या होत्या, त्या विरोधात आमचे हे सगळे लोक लढतायत. त्यामुळे खूप मोठी लढाई आहे ही. जणू काय ब्रिटिशांच्या काळातले दिवस आठवतात. ईस्ट इंडिया कंपनी आली होती आणि ती आज महाराष्ट्रावर आणि भारतावर अन्याय करते. त्याच्या विरोधात आपल्याला लढायचंय. काही लोक घाबरतात. मगाशी एकाने घोषणा दिली तर पत्रकार म्हणतो अहो तुम्ही आला तेव्हा घोषणा दिल्या. म्हणलं अरे घोषणा द्यायला काय घाबरतात. अशी घोषणा इथे द्या जी दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवेल. ह्याला म्हणतात महाराष्ट्राचा बुलंद आवाज. त्याच्यामुळे आज तुम्ही बिलकुल चिंता करू नका. तुमची ही लेख तुमच्या आशीर्वादाने 3 वेळा लोकसभेत गेलेली आहे आणि तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातला हा मतदारसंघ देशात 1 नंबरला आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र 1 नंबरला आलेला आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे ही महाराष्ट्राची आन बान आणि शान ही आम्ही सगळे मिळून ही दिल्लीच्या बरोबर. दिल्ली मोठी आहे, मोठा भाऊ आहे हे मान्य करतो, पण मोठे भाऊ आहात म्हणून आम्ही कुठलाही अन्याय तुम्ही कराल आमच्या राज्यावर तो आम्ही सहन करणार नाही. आम्ही गरीब असू पण आम्ही स्वाभिमानी आहोत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आहे. कारण का आजचं जे सरकार आहे ते काय ते करायला तयार नाहीये. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी एक शपथ घेतली आहे. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची, सन्मान महिलांचा, ज्येष्ठांचा आणि शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा. त्यामुळे आपण सगळे म्हणून या राज्याची सेवा, सन्मान आणि स्वाभिमान हा जपूया. आज रेखाताई तुम्ही हा कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने दरवर्षी करता, याबद्दल तुमच्या सगळ्या आयोजकांचं आणि महाराष्ट्राच्या बाहेरून एवढे असंख्य लोक आज छत्रपतींवर आणि आमच्या जिजाऊ मातेवर प्रेम करण्यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेश, कुठून लोक आलेत. तुमच्या सगळ्यांचं मी महाराष्ट्रात मनापासून स्वागत करते. आते रहिए, महाराष्ट्र का आप ही का है और आप जरूर आए. यहाँ आपका स्वागत ही होगा और हर साल आप आइए और कुछ हम नया अच्छा करके दिखाएंगे और देश को हम साथ में बढ़ाएंगे. आज आपण आलात, आमचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन तिळगुळ घ्या. वर्षभर एकामेकाशी गोड बोला. मला शक्य नाही येते कारण का मी विरोधी पक्षात आहेत. तुम्हाला वाटेल माझं काहीतरी सेटिंग झालंय गोड बोलायला लागले तर, पण जे खरं आहे ती जबाबदारीने बोलावं लागेल. जे चांगलं आहे त्याचा जरूर सन्मान करू, जरी विरोधात असले तरी. पण जी गोष्ट चुकीची आहे ती त्याच्या विरोधात लढावं लागेल. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढे आपली ही लढाई ही नक्की तुमच्या वतीने आम्ही लढू. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या सहयोजकांचे मनपूर्वक आभार मानते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. धन्यवाद. ज्यांनी आपलं मन